हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय या चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री भगवान शंकरांना समर्पित असते. अनेक शिवभक्त ह्या दिवसांची आवर्जून वाट पाहत असतात. देवांचे देव महादेवांच्या उपासनेचा, सेवेचा, पूजेचा हा दिवस. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. तर यावर्षी ती 15 फेब्रुवारी रविवार रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी निश्चित काळात महाशिवरात्री पूजा केली जाते. या पूजेचे विशेष महत्त्व असते. या दिवशी शुभमुहूर्तावर लवकर उठून स्नान वगैरे करून शक्य झाले तर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकावे. त्यानंतर पांढरी वस्त्र परिधान करावी. नसेल तर कोणत्याही रंगाची वस्त्र चालतील, फक्त काळा रंग घालू नये. या दिवशी भक्त महाशिवरात्रीचा उपवास भक्तिभावाने करतात. शक्य असेल तर या दिवशी मंदिरात जाऊन भगवान शंकरांचे दर्शन अवश्य घ्यावे. शिवलिंगावर जल अभिषेक करावा किंवा पंचामृताचा अभिषेक करावा. भस्म लावावे. बेल, पांढरी फुले वाहावी. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जल अभिषेक करून बेलपत्र वाहिल्यास त्यांच्यावर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतातच. या दिवशी पूजा करण्याचा शुभमुहूर्त म्हणजेच निश्चित काल हा रविवारी 15 फेब्रुवारी उत्तरात्री 12:28 उत्तरात्री 1:18 आहे. आणि हा काळ शिवलिंगावर अभिषेक व पूजा करण्यासाठी, मंत्रजपासाठी सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी दिवसभर कधीही मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. हे व्रत मनोभावे केल्यास निश्चित फळ मिळते. आणि याच दिवशी माता पार्वती व महादेवांचा विवाह झाला होता. या दिवशी उपवास केला जातो व तर संपूर्ण दिवस पाळला जातो व दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो. या दिवशी काही भक्त फक्त दूध व फलाहार घेऊन उपवास करतात, तर काही भक्त हे फक्त पाणी पिऊनच उपवास करतात, तर बरेच भक्त हे निर्जला उपवास देखील करतात. तसेच या दिवशी संपूर्ण शिव परिवाराचे पूजन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच माता पार्वती व शिवशंकर यांची पूजा या दिवशी केली जाते. आता ही पूजा मांडणी कशी करावी? ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. तेथे पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर शुभ्र पांढरे वस्त्र अंथरून घ्यावे. प्रथम दीप प्रज्वलन करावे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. नमस्कार करावा. त्यानंतर गणपती बाप्पांचे पूजन करावे. या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पूजा करावी किंवा मग तुम्ही प्रदोष काळात शंकरांची पूजा करू शकता. प्रदोष काळात शंकराची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. म्हणजेच महादेवांच्या उपासनेचा सर्वात आवडता काळ कोणता असेल तर तो प्रदोष काळ होय. या दिवशी प्रदोष मुहूर्त हा सायंकाळी 6:07 ते रात्री 9:35 असणार आहे. या काळात तुम्ही पूजा करू शकता. शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे किंवा मग सकाळी देखील पूजा करू शकता. प्रथम गणपती बाप्पांचे पूजन करावे. त्यांना अभिषेक घालावा व थोडे तांदूळ पाटावर ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करावी. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, दुर्वा अर्पण करावी. त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर माता पार्वतीची पूजा केली जाते. पार्वती स्वरूप मग तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील घेऊ शकता. कारण या दिवशी भगवान शिव व माता पार्वती यांची पूजा केली जाते. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती भगवान शंकर यांचा विवाह झाला होता. निश्चित काळात महाशिवरात्रीचं पूजन केलं जातं. 15 फेब्रुवारीला उत्तरात्री 12:30 ते उत्तरात्री 1:20 हा निश्चित काळ असणार आहे. तर या काळात 4 प्रहरात जागरण करून पूजा केली जाते. हे 4 प्रहराची वेळ दरवर्षी वेगवेगळी असते. या दिवशी 4 प्रहरात पूजा जागरण केले जाते व या दिवशी पहिल्या प्रहराची वेळ संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:22 आहे. दुसऱ्या प्रहराची शुभमुहूर्ताची वेळ ही 16 फेब्रुवारी रोजी रात्री 9:23 ते 12:34 आहे. तिसऱ्या प्रहराची वेळ ही 16 फेब्रुवारी रोजी रात्री 12:35 ते पहाटे 3:46 आहे. चौथ्या प्रहराची वेळ ही 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:46 ते सकाळी 6:59 आहे.
जर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती पूजेमध्ये घेणार असाल तर ती मूर्ती तांदळातच ठेवावी. त्यावरती जलाभिषेक करावा, पंचामृताने अभिषेक करावा, नंतर परत जलाभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ करून मूर्तीवरती हळदी, कुंकू, फुलं अर्पण करावी. त्यानंतर पार्वती मातेला या दिवशी शृंगाराचे साहित्य किंवा मग सौभाग्य अलंकार ते अर्पण केले जातात. त्यानंतर एका ताम्हणात शिवलिंग ठेवावे. त्यावर जलाभिषेकाची धार धरावी. त्यात गंगाजल घातले तरी चालेल. त्यानंतर दुधाचा किंवा मग पंचामृताचा अभिषेक तुम्ही करू शकता. त्यानंतर ते पाणी तुम्ही घरात शिंपडावे किंवा तीर्थस्वरूप घ्यावे व तुळस सोडून इतर झाडांना ते टाकावे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून एका ताम्हणात ठेवावी. त्यांना चंदन, भस्म लावावे. भगवान शंकरांना हळदी कुंकू लावू नये. त्यानंतर मूर्तीवरती अक्षदा, पांढरी फुले, पांढरे वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर या दिवशी धोत्र्याचे फळ आणि धोत्र्याचे फूल वाहण्यालाही खूप महत्त्व असते. त्यानंतर बेलपत्र या दिवशी अर्पण करावे. तुम्ही मग 108, 51, 11, 3, 5, 7 अशा प्रमाणात बेलपत्र अर्पण करू शकता. ते शिवलिंगावर पालथे अर्पण करावे व ओम नमः शिवाय म्हणत ते अर्पण करावे. किंवा मग तुम्ही महादेवांची 108 नावे घेऊनसुद्धा हे बेलपत्र अर्पण करू शकता. काहीच नाही शक्य झाले तर कमीत कमी एक तरी बेलपत्र तुम्ही या दिवशी नक्की अर्पण करावे. त्यानंतर रुद्राक्ष माळ असेल तर ती देखील अर्पण करावी. रुद्राक्ष व बेल याशिवाय महादेवांची पूजा अपूर्ण मानली जाते. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही फळाचा किंवा खडीसाखरेचा, पंचामृताचा किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांची आरती करावी, त्यानंतर महादेवांची आरती करावी. कापूर जाळावा. या दिवशी शिवपुराण, शिवपठण, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करत असाल तर ते वाचावे. नसेल तर मग या ग्रंथातील 11वा अध्याय तरी अवश्य वाचावा. त्यानंतर नामजप करावा. तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करू शकता किंवा मग महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जाप करू शकता. शक्य नसेल तर 11 वेळा तरी आवर्जून हा मंत्र म्हणावा. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करण्याला देखील खूप महत्त्व आहे व महादेवांची सर्वात आवडती सेवा रुद्राभिषेक होय. काहीच नाही जमले तर जलाभिषेक तरी अवश्य करावा. मनोभावे शिवशंभोंना नमस्कार करावा, प्रार्थना करावी. अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशीची पूजा करायची आहे. चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि रुद्राभिषेकाचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तेथे जाऊन तुम्ही रुद्राभिषेकाचा देखील व्हिडिओ पाहून घ्यावा.